आपण आजपर्यंत अनेक गोष्टी विचार केल्या, त्यात शाहिस्तेखानावरचा छापा, त्यानंतरनं शिवाजी महाराजांनी वेंगुर्ला परिसरात म्हणजे विश्रांती न घेता लगोलग घातलेले धाड वेंगुर्ल्यात गेले आणि वेंगुर्ल्याचा भाग जिंकला, तिथं काही धनसंपदा प्राप्त केली आणि शिवाजी महाराज पुन्हा राजगडाकडे आले. महाराज राजगडाकडे आले त्या दरम्यान महाराजाला पुन्हा अफजल खानाचा पुत्र फाजल खानाचं पत्र आलं. तोही विषय आपण विचार केला. दाभोळ आणि चिपळूण ही त्याला बादशाने इनाम दिलेली शहरं ही त्याला इनाम होती, पण प्रत्यक्ष महाराजांच्या ताब्यात होती आणि म्हणून त्याला राग निर्माण झाला की ही माझी गावं आहेत आणि ताबडतोब तुम्ही सोडून टाका आणि माझी मला द्या, असं त्यांनी महाराजांना कळवलं. महाराज काही देणार नव्हते, तर सोय सरळच आहे, विषयच नाही. तुझी ताकद असेल तर तू घे, हा त्यातला भाग आहे. पण आता मात्र महाराजांचं लक्ष एका वेगळ्या दृष्टीनं वेगळ्या ठिकाणाकडे होतं, कारण वेगळ्या मोहिमेकडे होतं. महाराजांनी ही मोहीम आणि तिचा नारळ फोडायचा मान अर्थातच बहिर्जी नायकांकडे दिला होता. मोठ्या मोहिमेचा टिळा आपल्या कपाळाला लागला याचा विचार करून बहिर्जी निघाला होता. कुणीकडं? सुरतेकडं. मोहीम केव्हा होणार होती ते महाराज ठरवणार होते, पण इथं काय करायचं यासाठी बहिर्जी सुरतेत गेला होता. सगळ्या सुरतेत फिरून फिरून गुप्ततेनं बहिर्जीने बातम्या काढायला सुरुवात केली होती. सुरतेचा विषय असा होता की सुरत होती स्वराज्यापासून 150 कोस उत्तरेला, राजगडाच्या उत्तरेला 150 कोस. 150 कोस म्हणजे काय थोडं अंतर नाही, प्रचंड आहे, मोठ्याच्या मोठा आहे, लांब आहे, पण 150 कोस. आणि स्वराज्यातही नाही हो, परक्या शत्रूच्या घरातली ती विषय होता. जसं काही औरंगजेबाच्या क्रूर आणि बलाढ्य सत्तेच्या ऐन उजव्या दंडावर दिल्लीवरती डोक्यात धरली, तर सुरत म्हणजे उजवा बाहू येतो. पश्चिम किनाऱ्यावर एक अत्यंत प्रचंड श्रीमंत आणि संरक्षित शहर अशी त्याची ख्याती होती. आणि अजून एक ख्याती होती म्हणजे ते आग्र्याच्या तोडीचं किंवा दिल्लीच्या तोडीचं, मुघल साम्राज्याच्या दिल्लीच्या खालोखाल असणारं हे शहर होतं, वैभवशाली शहर. आणि या शहरात हिरगिरी करून माहिती चोरून मारायचं काम बहिर्जी करत होता. हे शहर म्हणजे सुरत. एक मिनिट, हा फोन घेऊ. सुरतेचा नारळ वाकडा तिकडा फुटता कामा नाही. नुसतं नव्हे, म्हणजे नारळ ज्याला आपण पावला म्हणतो तसा होता कामा नाही, खरोखर पावायला पाहिजे होता. या पद्धतीने विचार करणारा माणूस आवश्यक होता आणि तो माणूस म्हणजे हा बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक म्हणजे 1000 गुणांचा खंडोबा. कशा कशाची सोंग घेईल आणि काय काय करेल कळणार नाही. हुन्नरबाज, अनेक गोष्टी, अनेक कला प्राप्त असणार आहे. आता काय आहे, एखादी कला प्राप्त असला तर माणूस फार मोठं मिरवायला लागतो. मला अमकं येतं, मला अमकं येतं. पण बहिर्जीच्या अंगी काय काय होतं, अनेक भाषा अवगत होत्या. नुसत्या अनेक भाषा नाहीत, अनेक लहेजे ज्याला म्हणू आपण, स्वर, किंवा ज्या त्या प्रांतात सोलापूर जिल्ह्याचा भाषेचा बोलण्याचा तंत्र वेगळा आहे. निलंग्या परिसरात गेलं की वेगळं आहे, विदर्भात गेलं की मराठीच बोलतो आपण सगळे, कोकणात गेले की वेगळं आहे. पण ही मराठी अहिराणी वेगळी, आपल्या बाकीच्या महाराष्ट्रातली वेगळी, सगळीकडे वेगळी वेगळी. पण बहिर्जीला या सगळ्या गोष्टी अवगत आहेत. म्हणजे अनेक गोष्टी. त्याचं सगळ्यात मोठं काय असेल तर त्याचं निरीक्षण आहे, स्मरण आहे, आणि स्मरण झालेलं पाहिजे तेव्हा सांगण्याचं कुवत आहे. आपल्या आत्ता तुम्ही तो विषय केला की राहिलेलं स्मरण कसं ठेवावं. त्याच्यासाठी एक संस्कृतमध्ये मेधा म्हणजे प्रज्ञा वाढण्यासाठी एक स्वतंत्र स्तोत्र आहे. त्याचं जर रोज प्रज्ञा विवर्धन स्तोत्र असं त्याला म्हणतात. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, बुद्धी वाढण्यासाठी स्तोत्र आहे. त्याचं रोज आवर्तन करत राहिलं तर ते वाढतं. किंवा आपण ज्याला गायत्री मंत्र म्हणतो त्याचं जरा जप करत राहिला तर स्मरण वाढतं. ही गोष्टी होऊ शकतात. प्राणायाम केला तरी स्मरण वाढू शकतं. ह्या गोष्टी आहेत. पण हा बहिर्जी जन्मतः या सगळ्या गोष्टी, एखाद्या माणसाला एखादं अंग जास्त येतं, कुणाला गायन उत्तम येतं, कुणाला स्मरण उत्तम असतं, कुणाला वक्तृत्व उत्तम असतं, कुणाला काव्य उत्तम येतं. म्हणजे सगळे गुण एखाद्या अंगी असणं हा फार विलक्षण योग असतो.
हा बहिर्जी तसा आहे, अनेक गोष्टी त्याला प्राप्त आहेत. आणि हा बहिर्जी आता निघालाय सुरतेकडे. इथं मोठा बळकट किल्ला आहे. सुरतीला ज्या शहराला वेशी आहेत, सुरतेसाठी औरंगजेबाकडून 5,000चं लष्कर कायम मंजूर आहे. म्हणजे 5,000 सैन्य इथं कायम तयार आहे. सुरतेचा सुभेदार किल्ल्याच्या आणि गावाच्या रक्षणासाठी इथं कायम उभा असायचा. इथं अनेक घडामोडी चालत होत्या. शहर लहान नाही आहे. लहान नाही म्हणजे आजच्या परिभाषेत आज जी मुंबई आहे ना, ते पूर्वी त्यावेळेस सुरत होतं. आंतरराष्ट्रीय बंदर, सुरतेला समुद्र आहे जवळ, त्यामुळं समुद्रमार्गे होणारा व्यापार हा सुरतेचा फार प्रचंड होता. हिंदुस्थानचा बहुतेकचा व्यापार हा सुरतेतून चालत होता. आणि त्यामुळं सुरतेत टोपीकरामध्ये 18 टोपीकर आहेत असं म्हणतो आपण. ती नावं पण एक दिवशी आपण सगळेच सांगून टाकू. 18 टोपीकर, इंग्रज, वलंदेज, आर्मेनी, फ्रान्सिस, युनानी, फिरंगी आदी गोरे व्यापारी इथून मालाची ने-आण करीत होते. काहींनी मालाच्या ने-आणीसाठी आपल्या वखारीच थाटल्या होत्या. वखारी म्हणजे त्यांची स्टेशन म्हणतो आपण त्याला. तिथंच त्यांचं कायमच्या निवासाच्या आणि माल ठेवण्याच्या जागा होत्या. शिवाय इराणी, तुराणी, अरबी, हबशी, भोरी, खोजा, यहुदी, अफगाण, मोगल, बलुची हेही परदेशी लोक इथं व्यापार करत होते. इथून माल न्यायचा आणि तिकडून त्यांच्या दुसऱ्या देशातून आणायचा. गलबते भरभरून माल नेत होते आणि भरभरून पैसे आणत होते. दोन्ही गोष्टी भरभरून होत्या. सुरतेची बाजारपेठ गजबजून होती. गोऱ्या व्यापाऱ्यांकडून मोगलही तोफा, बंदुका आपल्यापेक्षा त्यांचा उत्तम दर्जा होता ना त्यावेळेस. आजही युरोपियन जगात तंत्रज्ञानासाठी पुढे आहेत म्हणून त्यांच्या वस्तू आपण वापरतो. आपल्या आहेत उत्तम, आपल्याही प्रदेशात जातात, पण काही वस्तू त्यांच्या जास्त उत्तम आहेत, आपण त्या वापरतो, घेतो. मुबलक मिळत असेल. औरंगजेबाला कराच्या रूपाने कोट्यावधी रुपये मिळत होते. सुरत म्हणजे औरंगजेबाच्या दारातील पारडू मेलेलं दुभती म्हैस होती. लक्षात येते, पारडू मेलेलं म्हणता येईल, लक्षात येते. आणि सुरतेची वस्ती यावेळेस सुमारे 2 लाखाची होती. आज पंढरपूरची वस्ती 1,10,000 आहे. म्हणजे ह्याच्या दुप्पट त्यावेळेस सुरत होती. आता किती सुरत? आता लाखांच्या घरात असेल. लाखांच्या म्हणजे जवळजवळ 20-25 लाखाची सुरत असेल. पुण्यापेक्षा मोठं असेल सुरत शहर. एवढी मोठी सुरत होती. आता सुरतेला साड्या फार मोठ्या प्रमाणात बनतात. कपड्याचा उद्योग सुरतेत मोठा आहे. सुरतेत त्यावेळेस असणारा उद्योग हे शिवाजीराजांनी एकदा नव्हे पुढे 2दा लुटली. संभाजी महाराजांनी एकदा लुटलेली आहे सुरत. आणि त्यामुळे सगळ्या मराठ्यांच्या भीतीनं सुरतेचा व्यापार संपला. आणि ते सुरतेची गेलेली रया किंवा सुरतेचं महत्व हे मुंबईला प्राप्त झालं. कारण ते जरा सुरक्षित आहे असं वाटलं. हे समुद्रात आहे, आत येणं अवघड आहे किंवा अनेक गोष्टी आहेत त्या. आणि म्हणून सगळा व्यापार उद्योग मुंबईकडे हळूहळू हस्तांतरित झाला आणि मुंबई मोठी झाली. म्हणजे मुंबईच्या मोठेपणात शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. हे पुढचा विषय आहे. आणि महाराजांचं लक्ष इतक्या लांब असलेल्या सुरतेकडे होतं. स्वराज्यासाठी यातल्या सुरतेतली संपत्ती महाराजांना पाहिजे होती. औरंगजेबाच्या फौजाने 3 वर्ष, शाहिस्तेखान आला होता ना 60 ते 63, शत्रूची ही फौज महाराष्ट्राच्या या भूमीत राहून रानडुकरासकरी सगळी भूमी त्यांनी ध्वस्त केलेली होती, नासाडी केली होती. आणि याची भरपाई म्हणून शिवाजी महाराजांना आता सुरतेची लूट हवी. किती हवी होती? केवळ 3 मुठी पाहिजे होती. 3 मुठी म्हणजे अल्प पाहिजे होती. आमची झालेली नुकसान भरपाई द्या, आम्हाला तुम्हाला त्रास द्यायची इच्छा नाही, हा त्यातला भाग आहे. पण ही शत्रूकडे झालेली नुकसान भरपाई शत्रू मागून देत नसतो, ती वसूल करून घ्यावी लागते. अर्ज विनंत्या करून ते प्राप्त होत नसतं. त्याच्यासाठी आपल्यात धमक असावी लागते. घरात जाऊन उचलून आणायची ताकद असावी लागते. मग सूड म्हणून छापा घालून दौलत दुश्मनाची लुटून नेण्याचा बेत करावा लागतो. तो आता महाराजांनी मांडला होता. पुण्यापासून सुरतेपर्यंतचा सारा प्रदेश हा मोगलांच्या ताब्यात होता. पुणे नुकतंच आता शाहिस्तेखान सोडून गेला होता, पण पुण्याच्या शेजारी सिंहगडापाशी जसवंत सिंग वेढा घालून बसला होता ना. म्हणजे पुण्यापासून ते सुरतेपर्यंत सगळा मोगलांच्या ताब्यात होतं. आता हे 150 कोस आत जायचं होतं. काय सोपं आहे काय गोष्ट? पण शिवाजी महाराजांच्या चरित्रात सोपं काहीच नाही. शाहिस्तेखानाचा छापा असू द्या, सिद्धी जोहरच्या छावणीतून सुटका असू द्या,
अफजल खानाची भेट असू द्या, फाजल खानाच्या बरोबरची लढाई असू द्या, फतेह खानाबरोबरची पुरंदर खालची लढाई असू द्या, किंवा पुढच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी असू द्या. सोपं काही नाही. मिर्झा राजा जयसिंग आणि खासा औरंगजेबाला भेटेल जाणं हे तरी सोपं आहे काय? आग्र्यात गेले, सुरत कुठं सोडलेत तुम्ही? औरंगजेबाच्या घरात गेले, घरात नव्हे किल्ल्यात गेले, किल्ल्यातनं सही सुखरूप सगळ्या लोकांनीशी आले, एकही मनुष्य मेला नाही, हे लक्षात ठेवा. पकडलेले लोक सुद्धा महाराजांनी, औरंगजेबाने पकडलेले लोक पुन्हा आपल्याकडे स्वराज्यात येण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. एक एक माणूस किमतीचा आहे, परत आला पाहिजे. अजून पुढचं सांगू का? अजून काय केलं? नेलेली संपत्ती सुद्धा पुन्हा आणली, हत्ती सुद्धा परत आणला. कसा आणला परत सांगू आपण, त्यावेळेस येईल तेव्हा. फार अवघड आहे. धन संपदा जी खर्चली, कामात रोजच्या व्यवहारात लागणार आहे ती खर्चली, पण बाकीची सगळी परत आणली. हत्ती घोड्या सुद्धा परत आले. असे आहेत महाराज. सोपं नाही. सुरतीला मोहीम म्हणजे एक शिस्तबद्ध योजना तयार होती. योजनेशिवाय महाराज काही करत नसत. ती हे सुरतेत दिसणार आहे. काटेकोर पूर्वतयारी केल्याशिवाय महाराज कुठेही पायावर टाकत नव्हते. पूर्ण अभ्यास. समर्थ रामदासांचं एक चरण आहे. अर्थ असा आहे, सगळं चरण सांगत बसत नाही. अभ्यास करून प्रगट व्हावं, विना अभ्यासाचं प्रगट व्हावं आणि सगळी गोष्ट नासावी हे बरे नव्हे. म्हणजे लक्षात येते काय करायचं आहे तर त्याचा तयारी असावी. अभ्यासोनी प्रगटावे, उगाच बैसोनी प्रगटावे हे आणि सर्व काही नासावे हे बरे नव्हे, अशा स्वरूपाचा अर्थ आहे त्याचा. म्हणजे अभ्यास नसताना एखाद्या गोष्टीत उतरायचं आणि काही ज्ञान नसताना ते करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपलं हसं होतं जगात, म्हणजे त्या गोष्टीचं नासाडी होते, हे बरं नव्हे. महाराज त्यातले आहेत. अभ्यास, सराव आणि योजना ही महाराज प्रत्येक गोष्ट योजनाबद्ध पद्धतीने महाराजांनी केलेली आहे. कोणताही विषय असेल ना, योजनेशिवाय काही नाही. योजनेत आताच्या परिभाषेत जे म्हणतो ना आपण, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, एक फसला तर दुसरा, दुसरा फसला तर तिसरा, काहीही झालं तर यश आपल्यालाच आलं पाहिजे. म्हणजे महाराज अफजल खान भेटीच्या वेळेस ते प्लॅन ए आणि बी आपल्याला समोर डोळ्यासमोर दिसतात. महाराज मी भेटीला चाललोय, मी खानाला गर्दीला मिळवतो, त्याला संपवतो आणि परत येतो. आणि काही दगा फटका झाला तर, म्हणजे पहिला होता तो ए प्लॅन आणि बी प्लॅन पुढचा, तरी सुद्धा खानाची फौज सगळी संपली पाहिजे. तुम्ही ज्याला जे काम दिले त्याने ते चोख करा. समजा मला काही दगा फटका झाला तर तुम्ही पुढे स्वराज्य चालवा, हा झेंडा तुम्ही चालवा. हे महाराजांचं ब्रीद आहे. म्हणजे ही योजना आहे, ही शिस्तबद्धता आहे. कोणतंही काम योजनेशिवाय करणे नाही, तसं महाराज इथे योजना आखतायत. सुरतेच्या या योजनेत सगळ्यात मोलाचा माणूस आहे तो बहिर्जी नाईक. काय काय केलं त्याने, अनेक गोष्टी केल्या. आणि हे कळलं कधी? परकीय लोकांनी आपल्या देशाशी संपर्क केला, त्यात त्यांनी सांगितलं सुरतेबरोबर शिवाजी महाराज सैन्यासह आले, लूट केली. त्यावेळेस महाराजांच्या बरोबर एक माणूस होता जो पुढे राहून त्यांना रस्ते सांगत होता किंवा मार्गदर्शन करीत होता. हा माणूस गेले अनेक दिवस आम्ही सुरतेत पाहिला. कधी तो भिकारी म्हणून दिसला, कधी तो फकीर म्हणून दिसला. थोडक्यात तो म्हणजे बहिर्जी. सुरतेच्या वेशीचं नाव बुऱ्हाणपूर दरवाजा. भव्य आणि भक्कम दख्खनचा राजरस्ता या दारातूनच आत येत होता. शहराजवळून तापी नदी समुद्राला जाऊन मिळालेली होती. सुरतेच्या शेजारी फार मोठा समुद्र आहे, म्हणजे समुद्र मोठाच असतो पण बंदर मोठा आहे. तापी नदी आपल्या सगळ्यांना माहित आहे, ती तिथून जाते. सुरतेत अजून एक गोष्ट आहे बरं का विशेष, मी पाहून आलोय. सुरतेत 3 पत्तो का वड नावाची एक जागा आहे, म्हणजे 3 पानाचा वड आहे. हजारो वर्षापासून त्या वडाला फक्त 3च पान आहेत. एवढा वड आहे. 4थं पान वर आलं की 3रं पान खालचं गळून पडतं, म्हणजे एक गळून पडतं. कायम त्याला 3च पानं राहतात, मी पाहिलेलं आहे. आणि सुरतेपशी त्या तापीच्या तीरावर असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णाला ज्यावेळी महाभारताचं युद्ध झालं त्यावेळी मरण्यापूर्वी कर्णाने सांगितलं की देवा मला अग्नी तुम्ही द्या. म्हणजे अग्नी झाला भाग, पण मी युद्धात मेलो तर कुमारी भूमीवरती मला अग्नी द्या, म्हणजे जिथं काही पिकत नाही अशा जागेवरती माझं अग्निसंस्कार करा, असं कर्णाने सांगितलं.
आणि सुरतीच्या त्या तापीच्या तीरावरती कर्णाला अग्नी दिला भगवान श्रीकृष्णाने, लक्षात ठेवा. कारण ती भूमी सुजलाम सुफलाम शेतीची भूमी नाही आहे, ती मोकळी भूमी आहे, ती बंजर भूमी आहे. सुरतीचा परिसर जो आहे तिथं वैराण नुसतं माळ आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून तिथं कर्णाला अग्नी दिला. कर्णाचा अंत्यसंस्कार तिथं झाला. ती ही भूमी आहे. या नदीच्या काठाला टोपीकर इंग्रजांची एक वखार होती. तिला थोडीशी तटबंदी केली होती. वखार म्हणजे त्यांचं गोडाऊन म्हणू आपण, त्यांचं राहायचं निवास. अगद्या काहीतरी लोकांनीशी, म्हणजे एतद्देशीय गोरे सुमारे 250 आणि त्यांचे 40 लोक इंग्रज, एवढेच लोक, त्यात सुमारे 300 लोकच राहिले होते. या वखारीच्या शेजारी जवळ हाजी सय्यद बेग या एका व्यापाऱ्याचा वाडा होता. जवळच वळंदेजाची ही वखार होती, थोडी जवळ. तीही कोटबंद होती. कोटबंद म्हणजे तिलाही तटबंदी होती. आणि या वखारीच्या जवळ बहरजी बोरा या नावाच्या हिंदू व्यापारी असलेल्या माणसाचा टोलेजंग वाडा होता. फार मोठा वाडा होता तो बहरजी बोरा. मी सांगितलं तुम्हाला. जय हरी. प्रचंड संपत्तीचा धनी, देशात नव्हे परदेशातही ज्याचं नाव लौकिक व्यापारी म्हणून होता, ज्याच्या पेढ्या चालत होत्या या देशातलं त्या देशात देणं वेणं व्यवहार पैसे त्याच्या शब्दाला किंमत होती, असा बहरजी बोरा याची तिथं वाडा होता. सुरतेत 7000 घरं होती. आता लंकेची तुलना सुरतेवर करा. आपण जेव्हा लंका सांगतो, लंका कशी होती नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. किती घरं होती, किती सोन्याची होती, किती तांब्याची होती. सप्तकोटी घरे. हा बघा, सोन्याची तांब्याची आणि साधी घरं सगळ्याच वेळ. तशी ही सुरत 7000 घरं होती. हा, आता 7 कोटी हे नाथ महाराजांनी सांगितलंय ते पाहून लिहिलंय वगैरे आहे, मान्य आहे. पण तीच परिभाषा इकडे किंवा अलंकार म्हणजे ज्याला संस्कृतचा मराठीचा आपण हे म्हणतो ना उपमा वापरणं, 7 कोटी. कोटीचा अर्थ वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतो. तर त्या पद्धतीने विचार करा. सुरतीत 7000 घरं होती, 2 लाख लोक राहत होते. सुरतीला अनेक सराया बांधलेल्या आहेत. सराया म्हणजे धर्मशाळा, जिथं परदेशी लोकांना किंवा सुरतेच्या बाहेरच्या लोकांना यायचं असेल, मुक्काम करायचा असेल, त्यांनी कुठं राहावं? त्या धर्मशाळेत राहावं, निवास करावा, त्यांचं खाणं पिणं वगैरे सगळं त्यांनी करावं. नक्षीदार कमानी, खिडक्या असलेली प्रसज्ज सज्ज असलेली घरे, मेघडंबऱ्यांनी सजवलेल्या गच्छा, मोठमोठ्या हवेल्या, मोगली महाल, सारं काही होतं. आणि व्यापाऱ्यांची राजधानी होती. तर बहरजी बोरा, हाजी सय्यद बेग, हाजी कासम, सय्यद शहीद बेग, मुल्ला अब्दुल जाफर वगैरे मोगली मुलकातले व्यापारी, बादशाच्या मर्जीतले व्यापारी होते. ते जणू सुरतेचे बादशाह होते व्यापारातले. आणि या सुरतेत अनेक पालखे, मेण्या, यातून महिला, पुरुष, घरंदाज, तिरंदाज लोक, सगळे तिरंदाज म्हणजे धनुर्धारी, त्यांना रक्षणासाठी हिंडत होते. अनेक लोक अनेक प्रकारचे या सुरतेतून फिरत होते. काय काय असावं, काय काय नसावं, कितीतरी गोष्टी सुरतेत होत्या. म्हणजे गुजराती बोलणाऱ्यापासून मराठी बोलणाऱ्यापर्यंत आणि इंग्लिश बोलणाऱ्यापासून फ्रेंच बोलणाऱ्यापर्यंत सगळे माणसं सुरतेत होते. ग्वाड्या, उंट, हत्ती, यातून पालख्या, पलटणी, सगळं काही सुरतेत होतं. सुरत म्हणजे जणू इंद्राचं भांडार होतं. शेकडो दुकाने, हजारो वस्तू सुरतेत होत्या. काय काय मिळत होतं सुरतेत आणि काय काय होतं? एका मोठ्या व्यापाऱ्याच्या दुकानात 28 शेर एका आकाराच्या घवघवीत लढी होत्या. म्हणजे काय? मोत्याचा व्यापारी होत्या. एका आकाराच्या 28 शेर मोती एका जातीचे. एका जातीचा दुसरा मोती एक वेळेस मिळत नाही पटकन, पण ह्याच्याकडे 28 शेर होते. बहरजी बोरा मगाशी नाव सांगितलं, मोठा व्यापारी. त्याच्यापाशी काय होतं? म्हणजे व्यापारात फिरणारी संपत्ती वेगळी पण घरात असणारी 30 पिपे सोनं होतं. पीप म्हणजे लक्षात येतंय ना काय? पाण्याचं पीप घरात असतं का ना आपल्या? हा, टिपा. आता ती प्लॅस्टिकचे सुरू झाले आपल्याकडे. पूर्वी तांब्याचे, पितळेचे, मध्ये स्टीलचे होते, आता तेही बंद झाले. 30 टिप सोनं भरलेलं होतं.
तुडुंब संपत्ती भरली होती. एका व्यापाऱ्यापाशी 8 कोटी रुपये रोकडच होती. बघा केवढे पैसे होते. एक एक माव सांगतोय त्याचे पैसे. आज 8 कोटी म्हणजे अप्रूप आहेत आपल्याला. त्यावेळेस 16 रुपये तोळं सोनं आहे, त्यावेळेस 8 कोटी रुपये म्हणजे विचार करा किती सोनं होत ते. मुल्ला जाफर याचे मालाने खचून आणि ठेचून भरलेली गलबत किती? 19 गलबत यावेळेस बंदरात येऊन उतरली होती. कापड, चोपड, मसाल्याचे पदार्थ. आता मसाल्याचे पदार्थ म्हणल्यावर कळतात का सगळे सांगायचे? लवंगेपासून जायपत्रीपर्यंत आणि जायफळापासून मायफळापर्यंत. केशर, कस्तुरी, चंदन, अत्तर, रेशीम, जरीचे कापड, हस्तिदंताच्या वस्तू, मेण्याची नक्षीदार भांडी, गालीचे, सारं काही माल गोडाऊन मध्ये भरून म्हणजे कोठारात भरून खचून तयार होते. नुसतं देणं घेणं, पैसे एवढाच व्यवहार. शिवाय इथे नाजूक सुंदर सुंदर बायकांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होत होता. गुलाम म्हणून गुलामाचाही व्यापार होत होता. आता महाराजांना यातलं काय पाहिजे होतं? महाराजांना फक्त सोनं, हिरे, माणिक, मोती पाहिजे होते. बाकी काहीही नको होतं. ते दुसऱ्या गोष्टीकडे ढुंकून पाहणार नव्हते. यावेळेस सुरतेत इंग्रजांचा अधिकारी होता जॉर्ज ऑक्झेंडन. आपल्या लक्षात येतं ऑक्झेंडन म्हणल्यावर फक्त हेनरी ऑक्झेंडन. तो शिवाजी महाराजांकडे सुरतेतून इंग्रजांचा वकील म्हणून आला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तो उपस्थित होता. हा तो नव्हे, हा दुसरा आहे. हा जॉर्ज ऑक्झेंडन. हा सुरतेतच मेला. याची मोठीच्या मोठी समाधी सुरतेत आहे. म्हणजे ख्रिश्चन लोकांचं ज्या हे असतात ना स्मशानगृह, त्यात ती समाधी आहे. 2-4 मजली असं मोठंच्या मोठं बांधलेली एकट्याची समाधी आहे ती. मी पाहून आलोय ती. वॉल्कॉन इव्हर्सन, हेनरी ग्रॅग, अँथनी स्मिथ, निकोलस कॅस्ट्रॉल हे इंग्रजच नाही तर इतर देशाचेही मोठे मोठे लोक इथं सुरतेत निवासाला होते. आता बहिर्जी पाहत होता कोणच्या घरात जास्त लग्गा आहे, म्हणजे कुठं गव्हाड जास्त मिळेल, कुठं संघर्ष करावा लागेल, कुठं बिना संघर्षाचं पदरात पडेल, कुठल्या घरातून कसं जायला रस्ता आहे, कुणाच्या तळघरात किती संपत्ती आहे त्यालाही माहित नाही बापान ठेवलेली, पण ह्याला माहिती आहे बहिर्जीला. असा आहे बहिर्जी. तो हुडकतोय कुणाचं घर चिरेबंदी आहे, कुणाचं घर ठिसूळ आहे, लूट करायला कुठं सोयीचं जाईल. जर घर दणकट असेल तर फोडाफोडी करावं लागेल ना. त्याच्यापेक्षा कमी कष्टात कुठं काय प्राप्त होत आहे. सगळ्या योजना बहिर्जीच्या डोक्यात तयार होत आहेत. यावेळी सुरतेत औरंगजेबानं संरक्षणासाठी दिलेत 5000 स्वार, पण प्रत्यक्षात सुरतेत 1000च आहेत. म्हणजे 4000 गेले कुठे? सुरतीच्या किल्लेदाराच्या पोटात गेले. काय म्हणलं लक्षात येत आहे ना? तू काय करायचा? एवढ्या लांब ही सुरत आहे, कोण येणार आहे इथं काय करायला? म्हणून 5000चा पगार घ्यायचा, 1000 कामावर ठेवायचा आणि 4000चा पगार स्वतःच खायचा. कोण बघतो सुरतेकडे? अरे बघतो ना, तो शिवशंकर, तो सह्याद्रीतला, तो शिवाजी आता सुरतेकडे तिसरा डोळा वाटून पाहायला लागलेला आहे. सुरतेत लक्ष्मी नांदत होती आणि हा किल्लेदार त्या लक्ष्मीचा सख्खा भाऊ होता शंख. माहिती ना का नाही माहित? लक्ष्मी आणि शंख भाऊ आहेत हे तर माहित आहे का नाही? अहो लक्ष्मी समुद्रातून समुद्र मंथन केल्यावर ज्या उत्पन्न झालेल्या वस्तू आहेत 14 वस्तू, त्यातली एक म्हणजे लक्ष्मी आणि दुसरा तो समुद्रातच निघतो ना शंख, म्हणजे बहीण आणि भाऊ. म्हणजे एक लक्ष्मी आहे आणि दुसरा, आपण एखाद्या माणसाला नुसता शंख आहे म्हणतो त्याचा अर्थ काय आहे तो इथं कळतो मग. आणि हा सुरतीचा किल्लेदार केवळ गाफील, दिखाऊ कर्तबगारीचा, शून्य, तलवार गाजवावी, काही पराक्रम करावा असा काही त्याचं कर्तव्य नाही, पण किल्लेदार होता. आणि त्याची ती 1000ची फौज, ती कशाला? ती त्याच्यासारखी सुस्त. सुभेदाराचं नाव होतं इनायत खान. त्या तिसऱ्या डोळ्याला सगळं दिसत होतं. शिवाजी महाराजांची 2 आणि तिसरा तो सुरतीत फिरत होता ना बहिर्जी, तो शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा. वाडे, किल्ले, कोठ्या, सुभेदारापाशी तोफा होत्या, सगळं काही होतं. किल्ल्याच्या तटावर होतं, सगळं काही सोयीचं होतं. दुकाने, श्रीमंत लोक आणि कोठारे हे किल्ल्याच्या बाहेर होते. म्हणजे लढाईची पाळी आली तर किल्ला वेगळ्या बाजूला आणि गावकरी वेगळ्या बाजूला होते. किल्ल्यात हा इनायत खान म्हणजे गावातही राहत होता, पण तो किल्ल्यात जास्त असायचा. सुरतेचे 2 भाग होते. एक भाग जंगी बंदर आणि दुसरं स्वालीची गोदी, नदीच्या पलीकडं.
सुरतेच्या बंदरात इनायत खानाचं किंवा दुसऱ्या कोणाचंही लढाऊ गलबत नव्हतं. म्हणजे आरमार काही लढायची तयारी तीही नव्हती, काही नाही. इंग्रज मात्र सुरतेत होते, वलंदेज होते, यांच्या वखारी मात्र लढाऊ होत्या. ते आपल्या माणसांशी टणक होते. थोडं सुद्धा काही करायची पळायला तर ते सहजासहजी काही देणार नव्हते. काही घ्यायचंच असेल तर यांच्याशी हात केल्याशिवाय काही प्राप्त होणार नाही, हे बहिर्जीने प्राप्त करून घेतलं होतं. एकंदरीत कसं होतं, एकंदरीत सुरतेत रावणाच्या लंकेसारखी परिस्थिती होती किंवा संपत्ती रावणासारखी होती आणि परिस्थिती धनगराच्या मोकाट कळपासारखी होती. मेंढरं सुटलेत, कोणी कुठेही चरा, काही कोणाला पत्ता नाही. बहिर्जीने सारी माहिती आपल्या मस्तकात, किती हुशार असेल ना बहिर्जी. म्हणजे आपण टिपण करतोय चांगली गोष्ट आहे बरं का, मी त्याला नावं ठेवतोय असं नाही, पण बहिर्जीचं टिपण फक्त मस्तकात होत होतं. कारण चुकून माकून बहिर्जी सापडला, उदाहरण बरं का, हेर म्हणून सांगतो, तर लिहिलेला कागद सापडल्यावर हाच गुप्तहेरी करतो ह्याचा पुरावा तयार होतो. काही जवळ ठेवायचं नाही, केवळ डोक्यात सगळं ठेवायचं. केवढा आवड आहे. म्हणून बहिर्जी अजूनही 300 वर्षे नाव घेतो आपण. सोपं नाही. हा बहिर्जी तसा आहे, सगळं काही गोळा केलं आणि तो हळूच राजगडाच्या वाटेला लागला. सारी माहिती याला म्हणावं गुप्तहेर. महाराजांना येऊन त्यानं सांगितलं सुरत मारल्याने अगणित द्रव्य प्राप्त होईल. सुरत म्हणजे रावणाची लंका आणि या लंकेचा रावण राहत होता सुरतेपासून 300 कोस लांब. तिथनं तो लांब आग्र्यात. रावण म्हणजे औरंगजेब. दिल्लीत राहत होता आणि सुरतेत पहाऱ्यावर कोण होता? कुंभकर्ण, इनायत खान. महाराजांचं सुरतेवर प्रेमच बसलं. त्यांनी ताबडतोब मनसुबा केला सुरत मारायचीच. तोलदार मनसुब्यासाठी इतर कोणाला पाठवण्यापेक्षा स्वतःच गेलेलं चांगलं. साधू काम नाही आहे, आपणच जाऊ. लष्कर चाकरी नफरी काम मनाजोगं होणार नाही. लष्करातला मनुष्य पाठवला तर मनासारखं काम होणार नाही. एखाद्या गोष्टीत शेतात काम करताना आपण स्वतः असलं की जे आपण करतो ते गडी करतो काय? महाराज म्हणले स्वतःच जाऊ, लोकांवर सोपवायलाच नको. आणि खासा लष्कर घेऊन महाराज निघाले. महिना मार्गशीर्षाचा होता. पावसाळा संपला, चातुर्मास संपला, लगीन सराई सुरू झाली. आता हळद उधळायला सुरुवात झाली घरोघरी. सुरू झालं. मुंडावळ्या तयार होत्या. बहिर्जी मुलगा पाहून आला होता, मुलगी पाहून आला होता. मुलगी खूप सोरत होती. ठरलंय काय कोणाचं? बरोबर ओळखलं आम्ही. मग मुलगी सगळेच विद्यार्थी येणार आहेत एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. मुलगी खूप सोरत होती. आता काय फक्त देवाच्या पाया पडायचं, घोड्यावर बसायचं आणि व्याह्याची कडकडून भेट घ्यायची. मुख्य व्याही होती बहिर्जी नाईक. त्यांचा मानबिनीचा सगळ्यात पुढे ते तपशील ठरला, दिवस ठरला. राजगडाच्या नगारखान्यात नौबत वाजायला सुरुवात झाली. शिंग, करणे, ताशे कडकडू लागले आणि राजगडावर 8,000 स्वार जमा झाले. किती लोक? 8,000. कुठं जायचं विचारायचं नाही. गाव कुठलं, कसं जायचं काही नाही. महाराजाच्या मागे जायचं एवढंच. महाराजांनी जगदंबेचं दर्शन घेतलं. आईसाहेबाच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला. महाराज निघाले. बरोबर कोण होता? नेताजी पालकर बरोबर होता. 8,000 स्वार संगाती घेऊन महाराज राजगडावरून खाली उतरले. कुठं? मोगलाई मुलखात 150 कोस आत. शत्रूच्या हृदयाजवळ जाऊन हृदयाचा लचकाच तोडून आणायचा होता. काळजाचा लचका तोडून न्यायला निघाले. 150 कोस. तारीख 6 डिसेंबर 1663. महाराजांच्या बरोबर अजून काही होतं. काय होतं? काही इतिहासाच्या अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की 5,000 स्वार घेतले आणि काही जण म्हणतात 8,000 घेतली. कमी जास्त आकडा मागे पुढे राहू दे. पण बरोबर जेवढे स्वार होते तेवढेच मोकळे घोडे घेतले होते. म्हणजे 5,000 स्वार आणि 5,000 घोडे. 8,000 स्वार 5,000 घोडे काही म्हणा चालेल, पण मोकळे घोडे घेतले. का? केलेली लूट आणायची कशी? त्या घोड्यावर टाकून आणायची. म्हणून ते बरोबर घेतले. म्हणजे एक घोडं ज्यादा प्रत्येकाला. महाराज कसा विचार करून चालतात. योजना म्हणतात ना ते. हे अनेक गोष्टी योजनेशिवाय महाराज करत नाहीत. नाहीतर आपण आता तुम्ही तुमच्याकडे बघू नका. लग्न निघालं की घरी गोंधळ उडवतो. हळकुंड कुठं आहे? निघाला बाजारात.
म्हणून म्हणलं तुम्ही तिकडे बघू नका, आपण खरेदी करू आणून ठेवतो, बायका ठेवतात पण ऐन वेळेला हातात सापडत नाही. बाबा पहिल्याच्या काळामध्ये आणि आता जर घोड्याची संख्या त्या मानाने कमीच झाली. कमीच झाली. आता आपल्याकडे जशी माणसाची जनगणना होती तशी जनावरांची जनगणना होती, म्हणजे गणना होते. भारत सरकार ते करतं. हा, बिल्ल्याचं परत ते विमा उतरला असेल तर बिल्ला असतो, पण इतर वेळेस बिल्ला असतोच असं नाही. मध्ये नव्हे, जसं माणसाचा आधार आहे तसं जनावरांचा आधार निघालं म्हणून ते केलं होतं, पण ते पुढं तसं त्या पद्धतीनं पुढं सरकलं नाही चांगलं. म्हणजे जनगणनाही होती. यापूर्वी जेव्हा केव्हा माणसाची जनगणना झाली तशी गणना जनावरांची झाली, तेव्हा त्याची पट जी होती त्यातले देशी जनावरं होते त्याची संख्या आता ती रोडावली, अनेक पटीने खाली आली. देशी जनावरही नाही, नुसती जनावरही सांभाळायला माणसं तयार नाही आहेत. माणूस माणसाला सांभाळायला तयार नाही, आईबापासून जनावराला काय सांभाळतो अशी परिस्थिती आहे. महाराज ते सगळे 8,000 जास्त घोडे बरोबर घेऊन निघाले. आता महाराज निघाले राजगडावरून. शेजारी जसवंत सिंग आहे, सिंहगडाला पायथ्याला वेढा घालून बसलाय आणि त्याला कसलीही कल्पना नाही. आपल्या शेजारून, आपल्या लष्करापासून आपण बसलोय तिथून महाराज निघालेत. कुठं निघालेत माहित नाही, महाराज निघालेत सुद्धा माहित नाही. एवढं गुप्तता म्हणजे महाराज. शेजारून 3 कोसावरून ही उंदरांची फौज निघाली. कुठं? बर्फीकडं. सुरत म्हणजे बर्फी आहे, तिकडं निघाली. आता महाराज त्र्यंबकेश्वराला जाणार, तिथून कोळवणातून जवारकराच्या मुलखातून महाराज पुढे जाणार. महाराजांनी हळूहळू मजल दर मजल करीत मुक्काम टाकीत जायला सुरुवात केली. महाराज फार वेगळा आहे बरं का. आपण प्रवास करताना आपण काय करतो, दिवसा प्रवास करतो आणि रात्री मुक्काम करतो. महाराज उलट करत होते, रात्री प्रवास करायचे आणि दिवसा मुक्काम करायचे. का? जी गावं आपण सोडून पुढे जातो त्यात बाबरा होतो ना, कळतं कुठली तरी फौज चालली आहे. रात्री प्रवास केल्यावर झोपेत लोकांना कळतच नाही, शेजाऱ्यात निघून गेलेलं कळत नाही. आणि दिवसा मुक्काम केल्यावर जिथं मुक्काम आहे तिथल्या लोकांना फक्त कळतं, पण मधली सगळी गावं निघून जातात. महाराज ते विचार करतात, महाराज गतीनं जातात. मुक्काम पडे शक्यतो गावात नाहीच, जंगलात पाणी बघायचं, 8,000 लोकांनी झोपायचं तिथंच. पण झोपायला काही लागायचं कारण नाही, पावसाळा संपला आहे. महाराजाची माणसं काही गरज नाही, सगळं बरोबर, भानगड नाही. आपण आळंदी पंढरपूर चालत नाही का 15 दिवस, काय असतं सगळं पडशीत असतं. तसं यांचं घोड्यावर पडशी पुढे टाकली की निघाले. एका बाजूला घोड्याचे हरभरे, दुसऱ्या बाजूला आपरे भाकरीचं काय असेल ते. बरं नुसती भाकरी असली तरी चालती, मिठाला लावून खालतंय, तिखटाला लावून खालतंय, काही पण चालतंय, हरभऱ्याला खाता येते. असं आहे ते मराठ्यांचं काम, असं आहे. म्हणजे ते जुन्या काळात होतं, अजूनही आम्ही ते आहे, कारण आम्ही त्या रक्ताचे आहोत ना. शिवाजी महाराजांचा आमचा गुण एक आहे, अजून ते आम्ही व्यवहारात वापरतो, असं ते आहे. शिवाजी महाराज तसं आता प्रवास करायला लागले. शिवाजी महाराज नुसतं एवढं नाही, त्यांनी एक अफवा पण बाजारात उडवून दिली. म्हणजे गावात जिथं कुठं लोक गाठ पडतील तिथं अफवा उडवली की आम्ही त्र्यंबकेश्वराला दर्शनाला चाललो आहोत आणि तिथून औरंगाबादला जाणार आहोत, औरंगाबादवर छापा घालणार आहोत. आहे की नाही योजना? म्हणजे औरंगाबादच्याकडे काय होईल, शिवाजी येणार म्हणून कडेकोट तयारी, बंदोबस्त होईल आणि बाकीचा भाग ढिसाळ बसेल, कोणी काही बघणार नाही. डोक्यात गोंधळ उडेल आणि ते मोजमचा उडाला. तो औरंगाबादचा सुभेदारी म्हणून येऊन राहिलाय, त्याच्या डोक्यात गोंधळ उडाला. आता शिवाजी येता येणार, औरंगाबाद लुटणार, काय करावं, मग हे बोलव ते बोलव, त्याची जुळवाजुळव कर, औरंगाबादचं रक्षण केलं पाहिजे. त्याचं सुरू झालं. महाराज मात्र आता त्र्यंबकेश्वरात आले. आपण स्वारी करणार आहोत औरंगाबादवर, त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेणार आणि तिकडे जाणार म्हणले. आता महाराज त्र्यंबकेश्वराला आले. त्र्यंबकेश्वर म्हणजे निवृत्तीनाथाचं समाधी स्थान आहे. 12 ज्योतिर्लिंगातलं एक ज्योतिर्लिंग आहे, आपल्याला सगळ्याला माहित आहे, ते आपण जातो. पण पर्वणी नव्हती, शिवरात्र नव्हती, किंवा कुंभमेळा नव्हता. त्र्यंबकला कुंभमेळ्याचा एक महात्म्य आहे ना, नाशिक त्र्यंबकेश्वरला स्थान होतात. तरी सुद्धा एवढे लोक कशी काय आले कळच ना. 8,000 म्हणजे काय थोडे आहेत काय त्यावेळेसच्या, त्या तुलनेनं त्या गावाच्या हिशोबानं बघा, एकदम 8,000. महादेवाचा प्राकार गजबजून गेला.
घंटा खळखळ वाजायला लागल्या. सगळेच शिवाचे भक्त, दोन्ही शिवाचे, प्रत्यक्ष त्या ज्योतिर्लिंगाचे बरोबर असलेल्या त्या शिवाचे. एका शिवानं दुसऱ्या शिवाचं दर्शन घेतलं, कडकडून महादेवाला मिठी घातली. सशस्त्र भक्तांनी शिवाला उपासना केली, दर्शन केलं, गजबजून गेलं. शंभो हर हर निनाद झाला. हेमाडपंथी सुंदर मंदिर ते, गाभाऱ्यात काळोख, सर्वत्र सुगंधी शीतल आणि आनंदी शांत वातावरण. महाराज दर्शनाला गेले तेव्हा महाराजांनी क्षेत्रपुरोहित असणारे वेदशास्त्र संपन्न ढेरगे शास्त्री यांना बोलावून घेतलं, इथले त्र्यंबकेश्वरचे, आणि पूजेची तयारी करायला सांगितली. महाराजांनी साग्र संगीत पूजा केली, महादेवाची पूजा केली. क्षेत्रपुरोहित बरोबर घेऊन त्यांच्या हातनं त्यांनी सांगावं संकल्प, त्यांनी कृती करून सांगावी, आपण ती पूजा करावी. याप्रमाणे महाराजांनी दर्शन केलं, पूजा केली, दर्शन घेतलं, हात जोडले, डोळे मिटले आणि मनोमन महादेवाची प्रार्थना केली. काय प्रार्थना केली असेल? स्वराज्यासाठी हा खेळ मांडलाय, तुझा आशीर्वाद दे. काय मागणं मागतील महाराज? दुसरं काही नाही. महादेवापाशी काय मागतील? हे माझ्यासाठी नाही आहे, हे सगळ्या लोकांसाठी आहे. जो जे वांछील तो ते राहावं, सगळ्याचं कल्याण मला करायचं आहे. आणि त्या कल्याणात परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. याप्रमाणे तुम्ही माझ्या मागे उभे राहा, प्रत्येक गोष्टीत तुम्ही यश द्या. तुम्ही केल्याने ते होणार आहे, मी हाताने करेन, पण यश देणं तुमच्या हाती आहे. देवा, ते प्राप्त करा. सांगायचं तोंडानं गरज नसते, ते नकळत नुसतं मनोभावे सांगितलं की या महादेवाचं त्या महादेवाला आपसूक कळून गेलं. महाराजाला काय पाहिजे होतं ते ज्ञात होतं. त्याला कोकणात म्हणजे देवाला जेव्हा आपण पूजा संपली की मागणं मागतो, त्याला मागणंच म्हणतात तिकडं. बाकीच्या देशातल्या भागात आपल्याकडे होत नाही, ते कोकणात असतं. होय महाराजा, मग ती मागणं मागायचं आणि त्याने सांगायचं दुसऱ्यानं, होय महाराजा, देवा हेच काल याला लेकरू होऊ दे, याचं लग्न होऊ दे, याचं शेतीचं जुमल्याचं भांडण संपू दे, असं मागणं मागतात ते. प्रार्थना केल्यावर पसायदान मागतो ना आपण, रोज भजन केलं तर शेवट मागतो ना, हिची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, अजून दुसरे अभंग आहेत ते सगळं म्हणतो आपण. आता महाराज ते मागत होते. सागर संगीत महापूजा केली आणि झाल्यावर खुल्या हातानं दानधर्म केला. शिवाजी महाराजांनी दानधर्म केला. आपले उपाध्ये म्हणून वेदू नारायण ढेरगे शास्त्री यांचीही संभावना केली. संभावना म्हणजे त्यांनाही दक्षिणा दिली. त्यांना दक्षिणा दिली बरोबर पत्र लिहून दिलं की आम्ही आज त्र्यंबकेश्वराला आलो, पूजा केली, ढेरगे शास्त्रींनी ती केली, आमचे तीर्थपुरोहित ते आहेत आणि त्यांना आम्ही आमका अर्पण करतो, वर्षाला एवढे रुपये वगैरे काहीतरी असेल. हे पत्र त्यांच्या घरात होतं, आत्तापर्यंत होतं, म्हणजे मागच्या पिढीत काय असेल ते 50-25 वर्षापूर्वीपर्यंत. पण इतिहासाचा अभ्यास करणारे काही लोक त्यांच्याकडे जायचे आणि पत्र दाखवा म्हणायचे, ते दाखवायचे. पण एका माणसाला असं वाटलं सारखं लोक घरी येतात आणि त्रास देतात, काय करायचं हे पत्र घरात ठेवून, म्हणून त्यांनी महाराष्ट्र सरकारला देऊन टाकलं. आणि आता ते महाराष्ट्र सरकारकडे कोणत्या म्युझियममध्ये त्यांनी ठेवले त्याचाच पत्ता नाही. 300 वर्ष त्यांनी नीट सांभाळलं, पण ती नीट आता सापडत नाही कुठे. कर्मधर्म संयोगानं नाशिकचे जे शिवभक्त आहेत त्यांनी त्यांच्या घरात जाऊन विचार केला की पत्र दिलं ठीक आहे, त्याची कॉपी तरी ठेवली का, झेरॉक्स फोटो, तेही उपलब्ध नाही. पण होती, त्यांचं पत्र अस्सल उपलब्ध होतं. या दिवशी तारीख होती 31 डिसेंबर 1663. लक्षात ठेवायसारखा दिवस आहे. पौष शुद्ध द्वादशी, त्र्यंबकेश्वर. शिवाजी महाराज महादेवाची पूजा करून आता सुरतेकडे कोळवणातून निघाले. हूल उठवली, औरंगाबादकडे जाणार. औरंगाबादच्या परगण्यात धामधूम उडाली. बातम्या एकमेकाला कळवतात. आता मोबाईल होता, त्यावेळेस नव्हता. त्यावेळेस दूध जायचे, घोडेस्वार जायचे या गावातनं त्या गावात. एकमेकांनी कळवलं शिवाजी तिकडनं निघालाय आणि तो असं करणार आहे. महाराजांनी आता मात्र वेगळीच पद्धत सुरू केली. आता महाराज सुरतेकडे निघाले ना, त्याने अजून दुसरी झोन उठवली की आम्ही मोगलाच्या लष्करातले लोक आहोत आणि बंदोबस्ताला तिकडे दुसरीकडेच चाललो आहोत. म्हणजे आता ही काय विषय आहे का? आम्ही कोण आहेत? शिवाजीराजे नाही. म्हणजे औरंगाबादकडे धुमाकूळ उठला, शिवाजीराजे येणार म्हणून हे निघाले तिकडं. आणि तिकडे हुल उठवली की हे कुठं निघालेत? बंदोबस्ताला चालले आहेत. शिवाजी महाराजांचं लष्कर आहे असं नाही, मोगलाचंच लष्कर आहे. स्वप्नात सुद्धा कोणाला वाटलं नसेल की शिवाजीराजा इकडे येईल.
यात्रा पार पडली, दर्शन झालं आणि अवघ्या काही घटकेत त्र्यंबकेश्वर ओस पडलं. चुटकी सरशी सगळे झट 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 घोड्यावर बसले निघून गेले. काही घटकेच्या त्र्यंबकेश्वर मोकळं झालं. जादा बरोबर घेतलेले घोडे घेऊन मराठी लष्कर बिनबोबाट आपल्या रस्त्यानं निघालं. लोकांना एवढंच माहित होतं की महाराज आहेत ते, आणि ते आता औरंगाबादकडे गेले. महाराज वळले सुरतेकडे. माझ्या अंदाजाने 9 बरोबर वाजले. बाकीचा जो भाग आहे, महाराज त्र्यंबकेश्वराच्या उत्तरे बाजून खिंड आणि घाट उतरून कोळवणातून म्हणजे जव्हारकर कोळी राजे यांच्या मुलखातून रातोरात प्रवास आणि दिवसा अरण्यात मुक्काम करीत बोभाटा न उडवू देता सुरतेकडे निघाले. बोभाटा मात्र औरंगजेबाचा पुत्र, दख्खनचा सुभेदार मुअज्जम याच्या डोक्यात लागला होता आणि सुरतेत नाही तर महाराज औरंगाबादला येणार म्हणून तो पिंजरे लावून बसला. पण महाराज मात्र खऱ्या बर्फीकडे पिंजरे लावून तिकडे चालले होते. वाटाणा त्यांच्या पुढे धावत होता. महाराजांच्या पुढे होता बैरजी आणि महाराजांनी दमणगंगा ओलांडली. दमणगंगा म्हणजे आता गुजरात. त्र्यंबकेश्वरावरून निघाल्यापासून 5व्या दिवशी महाराज घणदेवी या गावात येऊन पोहोचले. घणदेवी म्हणजे सुरतेपासून 1 मजल. या दिवशी तारीख होती 4 जानेवारी 1664. 63 मगाशी 31 डिसेंबर म्हणलं त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाची. आता 4 जानेवारी 1664 या दिवशी संक्रांत होती. लक्षात ठेवा, संक्रांत 4 जानेवारीला कशी काय ह्याचा विचार आपण परत कधीतरी करू. आता ती 14 जानेवारीला असते ना, म्हणून तो एक वेगळा विषय आहे. आजचा भाग इथंच संपू. उद्याच्याला परत पुढच्या पुढे जाऊ आपण. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.